उदयस्तु महाकाली महासरस्वती महालक्ष्मी राजराजेश्वरी आई साहेब। बोला अंबा माता की जय। बोल तुळजा भवानी माता की जय। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, लवकरच नवरात्री येत आहे आणि या नवरात्रीमध्ये भरपूर आपण भरभरून आपल्या कुलदेवीची आपल्या नवदुर्गेची जितकी जास्त उपासना सेवा करू तितकी कमीच आहे। पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण घटस्थापना करणार आहोत, पण प्रत्येकाच्या घरातच घटस्थापना होते किंवा अखंड दिवा लावला जातो हे असं नाहीच आहे। पण ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही त्यांना आवर्जून माझी एक विनंती आहे की त्यांनी आवर्जून अखंड दिव्याची तरी पूजा करावी। बघा, अखंड दिवा कशा पद्धतीने प्रज्वलित करायचा या संबंधीचा लवकरच व्हिडिओ येईल। थोडे व्हिडिओ लेट येत आहेत काही कारणास्तव, यासाठी सगळ्यात अगोदर मी तुमची माफी मागते। आज आपण पाहणार आहोत देवीला अतिशय प्रिय असणारं ते म्हणजे कुंकुमार्चन। कुंकुमार्चन म्हणजे काय हेच आज आपण पाहणार आहोत। देवीचा नामजप करत चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत वाहने तिला कुंकू अर्पण करणे, तिला कुंकुवाचं अर्चन करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय। कुंकू अर्चन कुंकुमार्चन हे देवी आईला आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे। आणि हे कुंकुमार्चन कोणी करावं तर कोणीही करू शकतो, स्त्री पुरुष कोणीही। मी विधवा आहे, मी केलं तर चालेल का? काही हरकत नाहीये, त्या घरातली स्त्री आहे ना। पण असं म्हटलं जातं की घरातल्या कर्त्या स्त्रीने जर कुंकुमार्चन देवी आईला केलं तर त्याचे विशेष असे आपल्याला फळ मिळत असतं। या 9 दिवसामध्ये नवदुर्गेच्या 9 रूपांची आपण सेवा करणार आहोत, भरभरून तिची प्रार्थना उपासना करणार आहोत। पण या 9 दिवसामध्ये जर आपण देवी आईला कुंकुमार्चन केलं, तिचा कुळाचार केला, बघा या 9 दिवसामध्ये देवीचं जे देवी तत्व असतं, ज्या शक्त्या असतात, देवी तत्व अतिशय जागृत देवी तत्व असतं आणि त्यामध्ये जर आपण कुंकुमार्चन केलं तर त्याचं विशेष असं आपल्याला फळ मिळत असतं। त्यामुळे नक्कीच आपल्याला कुंकुमार्चन करायला हवं। कुंकुमार्चन करताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता भरपूर ठिकाणी तुम्हाला माहिती आहे केमिकल युक्त म्हणजे केमिकल असणारे कुंकू तुम्हाला मार्केटमध्ये दिसतील। हळदीपासून तयार केलेले कुंकू वापरण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। आणि कुंकुवामध्ये देवी तत्व आकर्षित करण्याची शक्ती असते आणि या 9 दिवसामध्ये देवीचे देवी तत्व या 9 दिवसामध्ये देवी तत्व देखील या पृथ्वी तलावावरती अतिशय जागृत असतं। त्यामुळे आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे। फक्त कुंकुवाचं अर्चन करू शकतो का तर असं नाहीये, तुम्ही लवंगेचं अर्चन करू शकता, तुम्ही काजूचं अर्चन करू शकता। लवंग फक्त तुटलेली नसावी, अखंड लवंग असावी, म्हणजे त्याची जी फूल आहे ते पूर्ण अखंड असावं, तुटलेलं नसावं। आणि मग काजू जे आपण अर्चन करणार आहोत काजूचं ते अखंड असावं का, त्याचे तुकडे जरी अर्पण केले तरी देखील चालणार आहेत। बघा, देवीला कुंकू अतिशय प्रिय आहे, त्यामुळे कुंकुमार्चन ही सेवा देवीला अतिशय प्रभावित करते। आता कुंकुमार्चन का करायचं आहे? कुंकू एक प्रकारे सौभाग्याचा लेणा आहे, तुम्हाला माहित आहे। तर या कुंकुवामध्ये देखील देवी तत्व म्हणजे देवी तत्व आकर्षित करून घेण्याची शक्ती असते, म्हणून आपण कपाळाला कुंकू देखील लावत असतो। आणि कुंकुवाची ताकद तुम्हाला सांगण्याची वेगळी गरज नाहीये। त्यामुळे ज्यावेळेस आपण कुंकुमार्चन करतो, बघा आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रयत्न करतो तरी देखील आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाहीये। प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं। इतके स्ट्रगल इतकी मेहनत करतो, असं वाटतं की माझ्या जे वाट्याला आलेलं आहे, माझ्या आयुष्यात माझ्या जे वाट्याला आलंय ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते। आणि ते इतके राबत असतात, इतके काबाड कष्ट करत असतात, पण त्यांच्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ लावत नसते। आणि म्हणूनच ते कुठेतरी हरलेले असतात, डिप्रेशन मध्ये जातात, वेगळा विचार करतात, टोकाचा विचार करतात। आणि टोकाचा विचार केल्यानंतर मागच्या लोकांचं काय होतं मी प्रत्येकाला सांगत असते, पण कोणी मनावर घेत नाही असं वाटतं, कारण माझ्याच घरात अशा गोष्टी घडलेली आहे अशी एक गोष्ट। त्यामुळे बघा, सगळ्यांना कृपया कळकळीची विनंती आहे, कधीही कोणताही टोकाचा विचार करताना मागच्या लोकांचं आपल्यावर जे प्रेम करतात त्या लोकांचं काय हाल होईल याचा विचार करा। एकदा इमॅजिनेशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते आपली, म्हणजे एखादा विषय आपण पकडला की त्या गोष्टीवरून आपण पूर्ण स्टोरी बनवतो। जर मी असं पाऊल उचललं तर माझ्या मागच्या लोकांचं काय होईल, ते खुश राहू शकतील का याचा देखील विचार करायचा आहे। अशी एक स्टोरी बनवा तुम्ही आणि विचार करा की तुमच्या नंतर तुमच्या मागच्या लोकांचं काय होईल, तुमच्या मुलाबाळांचं, तुमच्या पत्नीचं, तुमच्या आई वडिलांचं काय होईल याचा एकदा विचार करायचा आणि मग ते पाऊल उचलायचं आहे आपल्याला। त्याशिवाय कधीच असं वाकडं पाऊल उचलायला जाऊ नका। हरलाय आपल्या देवी यायची, आपल्या कुलदेवीची आपल्याकडून सेवा होते का हे बघा, कारण आपली कुलदेवी आपली कुळाचे रक्षण करते, तिचाच आपण सेवा, तिचाच कुळाचार करत नसलो तर कशी आपल्याला कुलदेवी आपलं रक्षण करेल बरं, आपल्याला वाईट मार्गावर जाण्यापासून रोकेल। आपण गुरु तर करून घेतले, आपण देवांची बरोबरून सेवा तर करतो, पण कुलदेवीला कुठेतरी विसरलेला आहोत, तर मात्र तुमच्या घराचं रक्षण करणं अतिशय अवघड आहे। बघा,
कधी कधी असं होतं की आपण गुरूंची भरपूर सेवा करतो, गुरु आपल्याला तारतच असतात, पण कुठेतरी आपण कुलदेवीला विसरून गेलेलो असतो. कुलदेवीचा कुळाचार करणं अतिशय महत्वाचं आहे. कुलदेवीच तुम्हाला माहित नाहीये आणि कुलदेवी माहिती करून घेण्यासाठी काय करावं या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. पण कुलदेवी माहिती कशी करून घ्यायची हे देखील त्याला सांगितलेलं आहे. माहिती नसेल तरी देखील कुंकुमार्चन 9 दिवस कसं करायचं हे देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्हाला मी आता प्रात्यक्षिक दाखवणार आहे की कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं, कोणत्या मुद्रेने करायचं आणि कशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. चला तर मग पाहूया. बघा, अशा पद्धतीने आपण पूजा मांडणी करून घेतलेली आहे. आता नवरात्रीच्या काळामध्ये घटस्थापना तर असणार आहे. घटासमोर आपल्याला आपण देवीचा टाक, बघा तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीचा टाक घेऊ शकता किंवा मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती आहे किंवा तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता. किंवा तुम्हाला तुमची कुलदेवीच माहित नाहीये तर तुम्ही तुमच्या एक सुपारी घ्यायची आहे, नवीन सुपारी आणायची आहे विकत आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करून, जेणेकरून तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे तुम्हाला समजून जाईल. तुमची कुलदेवी कशी ओळखायची आहे या संबंधीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पण कुलदेवी माहित नसेल तर तुम्ही सुपारीवरती देखील कुलदेवीच्या स्वरूपात तुम्ही सुपारी देखील अर्पण करू शकता. अशा पद्धतीने आपली लक्ष्मी मातेची ही प्रेम आहे, महालक्ष्मीची. नंतर आपण सगळ्यावरती तुम्हाला थोडं थोडं कुंकुमार्चन करून सांगणार आहे. आता कुंकुमार्चन करताना आपल्याला कशा कशाची काळजी घ्यायची आहे, कोणती मुद्रा करायची आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात अगोदर मुद्रा कोणती बघा. आता आपला उजवा हात घ्यायचा आहे. उजवा हाताचा जी अनामिका आहे, अंगठा आणि अंगठ्याजवळचं मधलं बोट, अंगठा आणि अनामिका हे तिन्ही बोट एकत्रित करायचे आहे. हे बोट जे आपण पितरांच्या सेवेसाठी वापरतो ते बोट आणि करंगळी हे दोन्ही बोटांचा वापर कुंकुमार्चन मध्ये करायचा नाही. या मुद्रेमध्ये आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कोणती मुद्रा? अंगठा, मधले बोट आणि अनामिका अशा तिन्ही बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला मी आता दाखवते. कुंकुमार्चन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. आता कुंकुमार्चन फक्त आपण कशा पद्धतीने करू शकतो, कोणकोणत्या मंत्राने स्तोत्राने करू शकतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्ही ललिता सहस्त्रनाम हे पठण करून देखील कुंकुमार्चन करू शकता. श्री सुक्तमने करू शकता. देवी सुक्त आहे, देवी सहस्त्रनामावली आहे, देवी अष्टनामावलीचे उच्चारण करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याच पद्धतीने बघा, कुंकुमार्चन कधी कधी करावे. ज्यावेळेस नवरात्रमध्ये आपण सप्तशतीचा पाठ वाचत असतो, वाचण्यापूर्वी किंवा वाचन झाल्यावर किंवा वाचना दरम्यान देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. असं केल्यामुळे कुंकुमार्चन केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्याच पद्धतीने आपण अष्टमीला, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्रीमध्ये 9 दिवस, त्याच पद्धतीने लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग या दिवशी देखील आपण कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन केल्यामुळे त्याचं आपल्याला विशेष असं फळ मिळत असतं. कुंकुम हाताना देवीच्या चरणावर वाहिले जाते, तर काही ठिकाणी चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत, म्हणजे चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत सोडलं जातं. तर बघा, कुलाचाराने तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुम हाताना करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श, म्हणजे ही करंगळी आणि ही तर्जनी या दोन्ही बोटांचा स्पर्श होता कामा नये. या दोन्ही बोटाचा, ही तर्जनी आणि करंगळी या बोटांचा स्पर्श न करता मृगी मुद्रा, या मुद्रेला म्हणतात मृगी मुद्रा, मृगी मुद्रा करायची आहे आपल्याला. आणि फक्त अंगठा, अनामिका आणि मधले बोट या तिन्ही बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि देवीच्या चरणापासून देवीच्या मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी जर कुंकुमार्चन करायचं असेल नवरात्रीच्या काळामध्ये, तर तुम्हाला आपलं जे श्री सुक्तम आहे, श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून, महालक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो बीज मंत्र लावून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आता भरपूर लोक असं म्हणतात की नवरात्रीच्या काळामध्ये आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू का? बघा, नवरात्रीचा काळ हा देवीच्या जागृत असतात. त्या जागृत शक्त्यांना अजून महत्व वाढवण्यासाठी, देवीची शक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचं, जे दुर्गा सप्तशतीचं पाठ आहे, हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आणि गुरुचरित्र पारायण आपण करत असतो, पण या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. आणि त्या देवीचा 9 रूपांचा, स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी, देवी आईचा जागर करण्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. हे पुस्तक तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, जसं सांगितलं, श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून कुंकुमार्चन करायचं आहे. ज्या प्रकारे सांगितलं, मृगी मुद्रा मला बनवायची आहे. मृगी मुद्रा बनवायची आणि तुमच्या बोटामध्ये मृगी मुद्रा बनवायची आणि अशा पद्धतीने चिमूटभर कुंकू उचलायचं आहे.
चिमूटभर कुंकू उचलायचं आहे आणि आपल्याला देवी आईच्या चरणापासून मस्तकापर्यंत बघा, हरि ओम हिरण्यवर्णाम हररिम सुवर्ण रजसस्त्रजाम चंद्रा हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवे नमः ताम आवह जातवेदोम लक्ष्मीं लक्ष्मीमनपगामिनीं यस्या हिरण्यं विन्दे गामश्व पुरुषानहम् ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवे नमः। अशा पद्धतीने तुम्ही 16 वेळा श्री सुक्तमच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, किंवा तुम्ही नवार्णव मंत्र जो आहे, आता तुमची कुलदेवीच तुम्हाला माहित नाहीये तर तुम्ही नवार्णव मंत्राने देखील करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, नमो नमः म्हणायचं आणि मग कुंकुमार्चन करायचं आहे। कसं? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। त्याच पद्धतीने तुम्ही श्री सुक्तांवरती देखील करू शकता, श्री यंत्रावरती देखील करू शकता। फक्त तुम्ही कमलात्मक मंत्र जरी बोलला, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवे नमो नमः, अशा पद्धतीने श्री सुक्तमचं पठण करत किंवा कमलात्मक मंत्राचं पठण करत जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही मुद्रा मृगी मुद्रा बनवायची आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने श्रीयंत्रावरती देखील कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन बघा देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत, चरणापासून ते मस्तकांपर्यंत। आणि आता नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण देव हलवत नाही तर हे ताट अशा पद्धतीनेच ठेवून द्यायचं देवी समोरच, आणि हे ताट हलवायचं नाही, देव हलवायचं नाही। 9 दिवस रोज तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। आणि हे जे कुंकू साठणार आहे ते कुंकू तुम्हाला एका डबीमध्ये, अशा पद्धतीची एक डबी घ्यायची आहे तुम्हाला, डबीमध्ये तुम्हाला कुंकू भरून ठेवायचं आहे। बघा आता हे कुंकुमार्चनचं कुंकू आहे। कुंकुमार्चनचं कुंकू तुम्ही नंतर कधीही कुंकुमार्चन कराल त्यावेळेस कुंकुमार्चनचं कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे। कुंकुमार्चनचं कुंकू अर्पण फक्त आपण कुंकुमार्चनलाच करायचं आहे आणि हे कुंकू आपल्याला देवपूजेमध्ये वापरायचं नाही, परत देवपूजेमध्ये वापरायचं नाही। मला समजलंच असेल कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं आहे। बघा कुंकुमार्चन करताना तुम्ही मंत्र जप, नाम जप किंवा नामावली तुमची ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस तुम्हाला देवीची आरती एकदा करायची आहे, महालक्ष्मीची देवी दुर्गेची आरती तुम्हाला करायची आहे आणि आरती करून झाल्यावर तुम्ही जो काही प्रसाद आणला असेल, कोणाला बोलवलं असेल तर त्यांना तो प्रसाद वाटायचा आहे। कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेली कुंकू देवीला प्रसाद म्हणून नातेवाईक किंवा मित्रपरिवारांना देखील तुम्ही देऊ शकता। हे कुंकू साधं सुद्धा कुंकू राहिलेलं नसतं, याच्यामध्ये देवी तत्वाचा ज्या जागृत शक्ती आहेत त्या मध्ये आलेले असतात। तुम्ही कधी बाहेर गेलात, तुमचं काम अडलेली कामं एखादी असतील, तुमची अडलेली काम पूर्ण होत नसतील तर अशा वेळेस तुम्ही हे कुंकू लावून बाहेर पडायचं आहे। कोणतीही व्यक्ती असेल, स्त्री असेल पुरुष असो, हे कुंकू तुम्ही एकदा लावून बाहेर पडा, तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार। तुम्ही घराच्या बाहेर रोज जरी तुम्ही जाताना हे कुंकू, चिमूटभर कुंकू तुमच्या बोटाला घ्यायचं आणि तुमच्या कपाळाला लावायचं आहे तुम्हाला। अशा पद्धतीने तुम्ही जर कुंकू लावून बाहेर पडलात हे कुंकू, आणि हे कुंकू देवपूजेमध्ये नंतर वापरायचं नाहीये, हे कुंकू फक्त कुंकुमार्चनसाठी नंतर तुम्ही अजून एकदा वापरू शकता, कारण दरवेळेस याचं कुंकुमार्चन केल्यामुळे याची शक्ती डबल होत असते। फक्त तुम्ही एकदा कुंकुमार्चन केलं आणि हे परत ठेवून दिलं तर त्याची शक्ती नाहीशी होत असते। त्यामुळे 9 दिवसामध्ये तुम्हाला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे। बघा अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हे कुंकू पुन्हा देवपूजेत तुम्हाला अजिबात वापरायचं नाही, जसे की तुम्हाला सांगितले रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून देखील तुम्ही वापरलं तर अतिशय उत्तम आहे। त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो आणि आपली कामे जी अडकलेली आहेत, ज्या कामामध्ये अडथळे येतात, अपयश येते, ते काम पटपट होऊ लागतात। कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। त्यामुळे कुंकुमार्चन विधी या नवरात्रीच्या दिवसात करायला अजिबात विसरायचं नाहीये। शेकडो वर्षापासून स्त्री कपाळाला लाल कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे। खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरून तर त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे सांगत असतात। कुंकू लावल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यावर आमूलाग्र बदल होतो। पूर्वी विवाहित स्त्री ठसठशीत कुंकू लावून कुंकू पाहून कळून यायची। पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या। कुंकू जसे की साज शृंगाराचे साधन आहे तसेच महिलांच्या सौभाग्याचेही प्रतीक आहे। त्यामुळे कुंकू लावायला अजिबात विसरायचं नाहीये। कुंकू लावण्याचे वैज्ञानिक देखील फायदे आहेत बघा। कुंकू लावणे हे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे, कारण कुंकू लावणं हा केवळ एक प्रथेचा हिस्सा नाही तर स्त्रीच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करतं। विज्ञानाच्या म्हणण्यानुसार कुंकू हे हळद आणि लिंबू पासून तयार होत असल्याने यातील गुणधर्म ताणतणाव कमी करण्यास मदत करतात। याशिवाय मेंदू अधिक सक्रिय आणि सतर्क राहण्यास मदत मिळते। काही अभ्यासामधून हे सुद्धा निदर्शनास आलेले आहे किंवा याचा देखील निष्कर्ष हा पुढे आलेला आहे की कुंकवाच्या वापराने रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो। त्यामुळे त्यामुळे हे लक्षात घ्या की हे थेट कुंकवामुळे होत नाही तर कुंकू ज्या पदार्थापासून तयार होतं त्यामुळे होत असतं। त्यामुळे बघा आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे।
त्यामुळे देवी आईला आपल्या कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे आणि कुंकुमार्चन करायला अजिबात विसरायचं नाहीये. तुम्हाला समजलं असेल की कुंकुमार्चन कशा पद्धतीने आपण केलेलं आहे. तुम्ही अजून एकदा बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जर कुलदेवी माहित नसेल तर तुम्ही सुपारीवर देखील करू शकता, श्रीयंत्रावरती देखील, आपल्या कुलदेवीच्या टाकावरती, मूर्तीवरती किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील तुम्ही अशा पद्धतीने कुंकुमार्चन करू शकता. आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत करत देखील कुंकुमार्चन करू शकता. अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायला अजिबात विसरायचं नाहीये आणि देवी तत्वाचा जागर, स्त्री शक्तीचा जागर व देवीचा कुळाचार करायला अजिबात विसरायचं नाही. नवरात्रीच्या काळामध्ये कुंकुमार्चन केल्याने अतिशय फायदे तुम्हाला मिळतात आणि ते फायदे तुम्हाला नक्कीच दिसून येतील. नक्कीच कुंकुमार्चन करायला अजिबात विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.